नमस्कार, जय भीम. अंधेरी DN नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका स्कूटर स्वाराने भरधाव स्कूटर चालवून बेजबाबदारपणे आपल्या ताब्यातील स्कूटर चालवल्याने आपल्या आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्रीमंतजी तोरणे यांच्या अत्यंत जवळच्या अशा नातेवाईकांचा अपघात झालेला आहे आणि त्यांचं निधन झालेलं आहे. जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नितीन भाऊ मोरे यांनी ही घटना समजल्यानंतर तातडीनं श्रीमंतजी तोरणे यांची भेट घेतली आणि DN नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना भेटून या अपघाताबद्दल माहिती घेतली आणि आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली. आपल्यासोबत जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ मोरे आणि ज्येष्ठ रिपब्लिकन नेते श्रीमंतजी तोरणे या ठिकाणी आहेत. मी नितीन भाऊंना विचारेन की एकंदरीत या अपघाताबद्दल आणि पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर भाऊ आपण काय सांगाल? मंडळी जय भीम. DN नगर पोलीस ठाणे येथे आज मी पोलीस स्टेशनला भेट दिली. त्याचं कारण असं आहे की रमाशंकर मलखानी वय 74 वर्ष हे रास्ता ओलांडत असताना जू अभिषेक पोस्ट बसस्थान समोर जू वर्सावा लिंक रोड अंधेरी पश्चिम मुंबई या ठिकाणी एक भरधाव वेगाने येणाऱ्या स्कूटरने त्यांना उडवलं. ही घटना घडली 25 तारखेला भर दिवसा साधारण 3:30 वाजले होते. हा अपघात झाल्यानंतर रमाशंकर मलखानी यांच्या डोक्याला, मेंदूला, मणक्याला, दातांना प्रचंड दुखापत झाली. सिरियस अवस्थेमध्ये ते त्या ठिकाणी पोलीस येऊपर्यंत अर्धा एक तास तिथेच पडून राहिले. पोलीस आल्याच्या नंतर पोलिसांनी त्यांना पहिले कूपर हॉस्पिटलमध्ये नेलं. नंतर मात्र घरच्यांनी पुढाकार घेऊन त्यांना नानावटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. दुर्दैवाने 28 मार्च रोजी त्यांचे निधन झाले. आता हा गाडी चालवणारा जो होता मखदूम कुट्टी, वय वर्ष त्याचं 22 वर्ष. त्याचा रेकॉर्ड असा आहे की तो नेहमी भरधाव वेगाने गाडी चालवणार. दुसरं की त्याच्याकडे शिकत असलेलं लायसन होतं, परमनंट लायसन पण नव्हतं. दुसरं, जी गाडी मालक आहे तो गाडी मालक पण कोणता तरी वेगळाच आहे. त्या गाडी मालकचे पेपर अप टू मार्क नाही आहेत, इन्शुरन्स वगैरे नाही आहे. आणि एवढं भयानक सर्व घडल्याच्या नंतर मला कळत नाही की बिंदास तुम्ही कोणाला ठोकता, तुम्ही बिंदास आहात, घरी आहात. त्या घरचा माणूस आज 28 तारखेला त्या घरच्या माणसाला, कर्त्या माणसाला निधन झालं. तो व्यक्ती रोड क्रॉस करत असताना 2 पैसे आपल्या बायको जी कॅन्सरने पीडित आहे याच्यासाठी ते नेत होते. बंधूंनो, कॅन्सरने पीडित असलेल्या आपल्या बायकोसाठी पैसे नेणारा व्यक्ती अशा परिस्थितीमध्ये त्याचं दुःखद अंत होतं. मी ज्याच्याबद्दल तुम्हाला सांगत आहे हे रमाशंकर मलखानी हे या अंधेरी पूर्व किंवा जिल्ह्यातील अत्यंत लढाऊ नेतृत्व जे आहे श्रीमंत तोरणे, ज्याने बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये अनेक वर्ष काढले, आज देखील आहे. नामांतरासाठी ज्याने पूर्ण ताकद झोकून दिली, अशा आंबेडकरी चळवळीतील
या व्यक्तिमत्वाचं ते सख्य मेवणे आहेत. आणि असं असताना देखील हे श्रीमंत तोरणे 50 वेळ त्या पोलीस स्टेशनमध्ये जात आहेत आणि मागणी करत होते की या गुन्हा करणाऱ्या माणसावरती काही कारवाई झाली पाहिजे, त्याला सजा झाली पाहिजे. ते होत नसताना दिसत आहे. घरचा माणूस गेला आणि हा समोरचा माणूस मोकळा आहे हे पाहिल्यानंतर त्या तोरणे कुटुंबाला, त्यांच्या बहिणीला, जो माणूस गेला त्याच्या परिवाराला, त्या मलखानीच्या परिवाराला काय वाटत असेल हे मला कळाल्याच्यानंतर आज मी प्रत्यक्ष भेट घेतली. मी याच्या अगोदर पण येऊन सिनियर रजेवरती आहेत. मी दिलीप काळे यांना भेटलो. आज कळालं, आज उपस्थित असलेले ज्यांच्याकडे DN नगर पोलीस स्टेशनची जबाबदारी आहे त्यांना भेटलो. सन्माननीय संतोष चौधरीजींनी. संतोष चौधरीजींना भेटल्यानंतर मला थोडंसं बरं वाटलं की ज्या पद्धतीने त्यांनी सर्व ऐकून घेतलं, समजून घेतलं. इन्क्वायरी जे ऑफिसर आहे त्याला देखील जाब विचारला की कुठपर्यंत आलेलं आहे, काय आलेलं आहे. आमचं मत असं आहे या प्रकरणामध्ये की ज्याने गुन्हा केलेला आहे त्याला शासन झालं पाहिजे, इन्क्वायरी बरोबर झाली पाहिजे. कुणाच्याही दबावाखाली पोलिसांनी जाता कामा नाही. आमचा घरचा माणूस गेलेला आहे, आमच्या कुटुंबातला माणूस गेलेला आहे, आमचा कमवणारा माणूस गेलेला आहे. 2 पैसे इकडे तिकडे या वयामध्ये पण ते कमवत होते. बायकोला कॅन्सर आहे, एक मुलगा ॲडमिट आहे, दुसरा मेंटली डिस्टर्ब आहे. अशा परिवार, अशा परिस्थितीमध्ये ते कुटुंब जगत आहे. आणि म्हणून या ठिकाणी भरधाव वेगाने हा जो मखदूम कुट्टी आहे याला शासन झालं पाहिजे. दुसरं, डॉक्युमेंटेशन जे पोलीस करत आहेत कुठेही लूप होल्स राहता कामा नाही, कुठेही कमी राहता कामा नाही. या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर जो लाभ मिळतो त्या परिवाराला तो मिळवण्यासाठी पोलिसांना देखील विनंती आहे की त्याने कुठेही लूपहोल ठेवता कामा नये. दुसरं असं आहे की या सर्व गोष्टीमुळे हे परिवार फार खचलेलं आहे आणि आम्हा सर्वांना असं वाटलं की नाही, आम्ही गेलो पाहिजे. आणि म्हणून आवर्जून मी मुंबई संध्या चॅनलचे मुख्य संपादक आदरणीय सन्माननीय तानाजी कांबळे यांना देखील सांगितलं की आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल आणि तुम्ही ही घटना कव्हर करा, ही घटना व्हायरल करा, जेणेकरून या कुटुंबाला आपल्याला न्याय देता येईल आणि या परिसरामध्ये असलेले बाकीची नेते मंडळीला हा विषय माहीत पडेल आणि ते देखील खंबीरपणे तोरणे कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहतील, मलखानी यांच्या पाठीमागे उभे राहतील. याच्यावर योग्य कारवाई व्हावी एवढीच आमची जय भीम आर्मीच्या वतीने इच्छा आहे. आणि जर कुठे लूपहोल जर राहिलं मग मात्र त्याचे गंभीर परिणाम शासन प्रशासनाला भोगावे लागतील. कारण आमचा घरचा माणूस गेलेला आहे, आम्ही सर्व सहन करू शकतो. पण बाबासाहेब आंबेडकरीच्या चळवळीमध्ये ज्याने एवढे वर्ष दिले त्या कुटुंबावरती एखादा असा जर अन्याय अत्याचार होत असेल आणि कुणी कुणाच्या दबावाखाली जर काम करत असेल तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही. नमो बुद्धाय, जय भीम. अंधेरी विभागातील रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते, तालुका अध्यक्ष श्रीमंतजी तोरणे हे मखलाने हे अत्यंत जवळचे असे नातेवाईक होते, मेव्हणे होते आणि पोलिसांकडून हवा तसा तपास केला जात नव्हता अशी त्यांची तक्रार होती. आणि त्यामुळं त्यांनी नितीन भाऊंशी संपर्क साधून आज संयुक्तरित्या त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. हा जो काय तपास चालू आहे त्याबद्दल आपण तोरणे साहेब समाधानी आहात का? मी समाधान नाही. सगळ्यात मोठं संध्या चॅनेलचं आम्ही तानाजी कांबळेंचा मनापासून आभारी आहोत की आमच्या नितीन भाऊ मोरेंच्या बरोबर ही चॅनल मोठं व्हायला पाहिजे आणि समाजाची घडामोड त्यांनी घडवली पाहिजे. कुणावर अन्याय अत्याचार होतात तर नितीन भाऊ हमेशा उभे राहिलेले असतात. तर नितीन भाऊला आम्ही एवढी मेहरबान की आमच्या घरचा कुटुंबाचा एक पाय आहे. रमाकांत मलकानी माझे मेवणे
जो गाडी चालवणारा मगदूम होता ते नेहमीप्रमाणेच हाय स्पीडनी गाड्या चालवतात. मी पण त्याच बिल्डिंगमध्ये राहतो जेव्हा माझी बहीण राहते तिथे. एवढंच पोलीस डिपार्टमेंटला सांगण्यात येते की डिपार्टमेंटनी ही जी काय झालेलं आहे घडलेलं आहे एक गोष्टीचं पण त्यांनी लपवू नाही. येणाऱ्या त्यांच्या जे चार्जशीटच्या पहिलं नितीन भाऊच्या नेतृत्वाखाली इथं आमचा एक पोलीस स्टेशनला भव्य मोर्चा होईल जर कायद्याप्रमाणे जर त्यांनी काम नाही केलं तर. एवढंच बोलून जय भीम. तर आपण बघितलं या ठिकाणी मकलानी यांच्या दुर्दैवी अपघाताबद्दल नितीन भाऊ मोरे आणि श्रीमंतजी तोरणे यांनी आपल्या ज्या भावना आहेत आपल्या प्रतिक्रिया आहेत या महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलकडे व्यक्त केलेल्या आहेत. दुर्दैवानं अपघातात निधन झालेले मखलानी यांच्या स्मृतीस महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलच्या वतीनं आम्ही विनम्र भावे आदरांजली व्यक्त करतो आणि महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलशी संवाद साधल्याबद्दल जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ मोरे आणि आदरणीय श्रीमंतजी तोरणे यांचं आभार मानतो. भाऊ धन्यवाद. जय भीम.